आपल्यासारखे खेड्यातले दलिंदर जर एकसोबत कुठे फिरायला जात आहे म्हटल्या राडा होणार नाही असं होऊच नाही शकत. नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या. दुपारी 2 वाजतापासून निघलेली आमची ट्रिप संध्याकाळी 5 वाजता एमपी देऊन पोहोचली. मीनं कधी विचार बी नव्हता केला की एमपी मध्ये बी आपले प्रेमाचे माणसं भेटतील. मस्त निवांत मध्ये गाडी थांबून सर्वांसोबत गप्पा वगैरे मारल्या आणि डबल आपल्या प्रवासाला सुरुवात करून टाकली. भंगार गाणे म्हणत म्हणत आम्ही ओंकारेश्वरला आलो. पण झालं असं की 9:30 वाजले होते म्हणून मंदिर बंद झालं. मग काय बा तिथून युटर्न गाडी घेतली आणि आम्ही एका हॉटेलवर आलो. म्हटलं पहिले दबाके खाऊन घेऊन मग पुढे काय करायचं. कसं आहे खाली पेट मध्ये दिमाग की बत्ती नाही जलती ना. उभासक्यामध्ये मी मेनू कार्ड हातात तर घेतलं पण डायरेक्ट चक्कर यायला लागल ते मला. कारण की इकडे तर नॉर्मल शेवभाजी बी 170 रुपये प्लेट आहे. जाऊ दे आता खाल्लं ना मग पैसे तर द्याच लागतील. झपाझप सगळे जुळून चिल्लर खुर्दा सगळे जमा केली. शेवटी जेवढे कमी पडले तेवढे तुमच्या भावान भरून टाकले. आता पेट पूजा तर झाली, आता झोप्याची सोय लावून होती. इथले काही रूम आले आम्हाला पाहून मध्ये एसी रूम पाहिजे का. म्हटलं एक काम करा ना, एसी नाही पंखाही नसलं चालते आम्हाला. कारण की आमचे पोरे काही सूत्रधार नाही. बरोबर झाली चालून त्याला सोबती मी बी. आता एवढे 15 पोट्टे सोबत आहे म्हटल्यावर झोपायला आम्हाला 3च वाजले. रात्री मस्ती करायला तर मजा आली राव. पण 3 झोपून 5 उठल्यावर कसं वाटते आता समजून राहिलं. एवढे तर असे दिसून राहिले की बिलकुल फंगा. कोणाचं काही तर या दोघांचं काही अलगच चालू असते. झोपीतून उठायची तर कोणाची इच्छा नव्हती. पण मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन बी घेणं होते. म्हणून जरशेक बी नाटक न करता आम्ही निघलो मंदिराकडे जायसाठी. श्री ओंकारेश्वर तीर्थनगरी में आपका स्वागत आहे. पण मंदिरा इकडे जायच्या पहिले 50 रुपये दे. आपल्या भारतात काही बी झालं तरी भ्रष्टाचार थांबणार नाही. मंदिरा इकडे जायचे बी 50 रुपये घेतले बा. म्हणत की पार्किंगचे पैसे आणि पुढे येऊन पाहिलं तर पार्किंगच नाही. पण याच्या पुढे आम्ही काय काय माहोल केला, कसं दर्शन घेतलं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर पहिले तर ज्याने फॉलो करेल ते फॉलो करून घ्या. जास्त विचार नका करून हो. उजव्या अंगठ्याखाली फॉलोचं बटन आहे तेवढं दाबून टाका.